शेवटचा बॉल चांगला लागला असतास ना तर जिंकलो असतो. शेवटच्या बॉलला 6 मारला रे सावली वहिनी तो पण. तर काय मला माहिती होतं की ती 6 मारणार आहे. मी तर बॉल टाकला होता आउट करायला, पण आउट झाली का ती? नाही झाली. आणि तू लवकर आउट झालास त्याचा काय? तुला खेळता येत नाही सांग. कॅप्टनला उलट बोलायचं नाही. कॅप्टन आहे मी. कॅप्टन म्हणून का मी काहीच बोलायचं नाही? नाही मी पण बोलायचं. प्लेअर आहे, मग तुझ्या बरोबर प्लेअर होतो मी. हिम्मत असेल मी ना, काय एक- 6 माझा एक- 6 बघितला का मी कसा 6 मारला ते? एक मारला. त्याची किंमत कळते का? कॅरम खेळ कॅरम कॅरम खेळ तू माझ्यावर कॅरम खेळ. नाही, कॅरम मध्ये तू चांगलाच म्हणून काय सारखं कॅरम खेळायचं? नाही नाही नाही, आपण चेस खेळू. चल, कॅरम खेळायचंय मला. मला चेस खेळ. तू चेस खेळ. चल, चेस खेळलाय ना तू. आपण थँक्यू. थँक्यू. वहिनी काय सॉलिड बॅटिंग केलीस. प्रो बॅटिंग केली प्रो. मी लास्ट बॉलला मला वाटलं होतं की मी तुला आउट केलंच आहे. तू जे काय बॅट फिरवून शॉट मारलास ना, अमेझिंग. लाज पण वाटत नाही ना बोलायला. नाही, हो ना, मला खरंच माहिती नव्हतं तू इतकं छान खेळतेस म्हणून. पहिला घाबरून खेळलीस पण नंतर मस्त खेळलीस सावली. व्हेरी गुड. मला काय वाटतं आपण ना MPL चालू केलं पाहिजे. मेहेंदळे प्रीमियर लीग. शुभम, आयडिया मस्त आहे. अरे पण त्याच्यासाठी सगळे हवेत, म्हणजे पूर्ण फॅमिली. खरंच आज एवढ्या दिवसांनी आपण जेवढे होतो तेवढे एकत्र आलो, खेळलो, मजा आली, एकदम रिलॅक्स्ड वाटतो. ऍक्च्युली खूप दिवस झाले असं एन्जॉय आपण केलंच नाही. पण दादा अख्खी फॅमिली असायला हवी होती. काहीतरी मिसिंग वाटलं. सगळे एकत्र असते तर आणखीन मजा आली असती, हे निश्चित. आज आपण पूल पार्टी करूयात. सगळ्यांना कसं आणायचं ते मी बघतो. चालेल? तुम्ही आधी पूल साफ करा, जाऊन जा. नाही म्हणजे नाही. मी तुला सांगितले मला नाही इंटरेस्ट आहे पार्टीमध्ये वगैरे. माझा स्पष्ट नकार आहे. अगं पण प्रॉब्लेम काय आहे? तूच विचारतोयस. तू बघत नाहीयेस का घरात काय चाललेलं आहे ते? तेव्हा तुला पार्टी करायची. माझी इच्छा नाही पार्टी वगैरे करायची अजिबात. काही घरात एवढ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणून तर म्हणतोय मी. मला सांग, किती दिवस झाले आपण असे शांत बसलोय, गप्पा मारल्यात, आपण एन्जॉय केलंय, कुठेतरी बाहेर फिरायला गेलोय. कळतंय मला. बरोबर आहे तुझं, पटतंय, पण नको. पण आहेच आई. कंपनीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत, घरात पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. हां, काही गोष्टी घडतायत पण त्या आपल्या हातात नाही आहेत. कदाचित आयुष्यभर पण त्या तशाच घडत राहतील. काय करायचं आई? आपण असंच राहायचं? आनंदात राहायचंच नाही आहे का? आई प्लीज, पूल पार्टी करूयात ना, एन्जॉय करूयात, सगळ्या गोष्टी विसरून जाऊयात मागच्या. ठीक आहे. कधी करायची तुला ही पूल पार्टी? हे काय तयारी सुरूच आहे. अच्छा, म्हणजे तुझ्या डोक्यात ही चक्र आधीपासून चालतायत. मला विचारणं फक्त फॉर्मॅलिटी आहे. हा, नाही, पूल पार्टी कर. छान केलं रे सगळं. मी बघितलंच नाही. हे बबलू, हे काय आहे? हे असं काय आहे? हे असं खेळणार असशील ना तर तुझ्यापेक्षा मी भिंतीची खेळेन. मोठा प्रोफेशनल प्लेयर. तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे ना सावलीवरून तुझी विकेट काढली. अरे तुझ्यापेक्षा ना पप्पा चांगले खेळतात. हे बघ, माझ्या कॉन्फिडन्स बद्दल तू बोलूच नकोस, ठीक आहे? माझ्यात कॉन्फिडन्स होता ना म्हणून आपण एवढा तरी स्कोर केला. अरे मी कॅप्टन होतो म्हणून जिंकलो. तू कॅप्टन होतास म्हणून आपण हरलो, ते जिंकले. हा हरलो, तुझ्यामुळे हरलो. ओय 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 ओय, हळू हळू ओय. अरे हो, आवाज आवाज भांडू नका. याला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नवीन व्हेंचर सुरू करायला आहे. बालिशपणा जात नाहीये याचा. त्यांनी म्हणे खूप रिसर्च वगैरे केलाय, प्रपोजल सुद्धा सबमिट केलंय. मी खरं सांगू का, या जनरेशनवरती मला विश्वास नाही. बोलतात खूप, करत काहीच नाही. तो रिपोर्ट बघितलास का तू आई? कुठेतरी कट कॉपी पेस्ट करून आणलाय. रिअली? काही अर्थ नाही येते.
नाही पण मला असं वाटतं की एक वेगळं परसेप्शन पण आहे. तर त्याला जर ते आवडत असेल तर त्याला आपण करू द्यायला हवं ते. हा आणि आपल्याला पण माहिती ना, आपण पण कधी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एंटर केलेलंच नाही. शेवटी जिद्द महत्वाची. नाही आणि दादा कसं आहे की त्याला प्रॉपर गायडन्सची गरज आहे. ती जर मिळालं ना तर तो सिरियसली काम करेल. हे तुमचं अगदी बरोबर आहे, नाही असं नाही, पण हे क्षेत्र आपल्यासाठी खूप नवीन आहे. आपला काही रिसर्च नाही आहे त्यावर. आणि मला असं वाटतं की प्युअर बिझनेस असं नाही बघू शकत ह्याच्याकडे. त्यात क्रिएटिव्हिटीची गरज आहे, हो की नाही? आणि मला नाही वाटत सोहम तेवढा मॅच्युअर्ड आहे. सो बघूया, नीट विचार करूया आणि मग काय तो निर्णय घेऊया. ॲब्सोल्युटली ॲग्री विथ आई. मग मॅच्युरिटी बघा, मॅच्युअर. हे घ्या. सगळं हे बघ, काही नाही, खूप सोपं आहे. विस्त भिजू द्यायचा नाही आणि जाळ पण लागू द्यायचा नाही. मंद विस्तवावर शेकायचं, बस. जमेल तुला, खूप सोपं आहे. अमृता मॅडम, तुम्हाला तिलोत्तम मॅडमने बोलवलंय. आलेच. पण वहिनी, मी ह्याची कामं बघते जरा, तू कर, सोपं आहे, जमेल तुला. हा पण वहिनी याचं काय झालं सावली? सारंग सर, मला हे जमतच नाहीये. म्हणजे अमृता वहिनी आता सांगून गेल्या, पण मला कळलंच नाही काय करायचंय. मी दाखवतो. दे इथे. सावली, आपण क्रिकेट मॅच जिंकलो तुझ्यामुळे. थँक्यू. आणि चुकून मी तुला आनंदाच्या भरात मिठी मारली त्याबद्दल सॉरी. मनात काही नव्हतं माझ्या. मिसअंडरस्टँडिंग करू नको घेऊ प्लीज. सॉरी. आता हे घे. तिलोत्तमा मेहंदळेंना स्वतःच्या मुलावर इतका विश्वास कसा काय माहित. माझा पोरगा जाईल हातातून तेव्हा समजेल. त्यात दोघे एकत्र राहिले आणि ती प्रेग्नेंट वगैरे झाली ना, तर माझा सगळा खेळ बिघडेल. या घरावरची सत्ता तिच्या हातात जाईल. जे मला दिसतंय ते हिला का दिसत नाही. बबलू, मी ताराला खूप मिस करतोय यार. म्हणजे या आपल्या पार्टीमध्ये तारा का नाही येऊ शकत? सोहम, तुझ्या फिलिंग्सला ना कंट्रोलमध्ये ठेव. काहीतरी माती घासील घरच्यांसमोर. नाही पण खरंच मला खरंच असं वाटतं की जर इथे तारा असती ना तर खूप मजा आली असती. मला ना तारा दिसली की तारा, तू इकडे काय करतेस? अगं मी आत्ता तुझी आठवण काढली. व्हॉट अ सरप्राईज. तू मिस करत होतास ना मला, मी आले. मला खूप छान वाटतंय. तारा, माझ्याबरोबर डान्स करशील?
हे बघा संभाळ जरा, ये बाहेर ये. काय चाललंय तुझं? घ्या आई बघा. काय रे, नवीन व्हेंचर सुरू करायचं ना म्युझिक मध्ये तुला? स्विमिंग पूल मध्ये पडलास, भान नाही तुला? नाही आई, तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. याचा प्रोजेक्ट फायनान्स करण्यापूर्वी 10 वेळा विचार कर. याचा बालिशपणा अजून काही गेलेला नाहीये. लगेच तोंड पाडू नको आई. तसेही आपण बाहेरच्या माणसांना मदत करतोय. आश्रित म्हणून ठेवून घेतलेत ना काही लोकांना. सोहम आपला आहे, करणार बया. मदत करू तुला. मला असं वाटतं सोहमच्या रिसर्च मध्ये सावली मदत करू शकेल. चेकमेट. एक सेकंड. ठीक आहे, ही आपल्या बिझनेस मध्ये इंटरफिअर करणार आहे? काय हरकत आहे आई? म्हणजे कॉस्मेटिक्सचा बिझनेस जेव्हा आपण सुरू केला तेव्हा कोणीतरी मदत केलीच असेल ना आपल्याला. आणि सावली ताराची असिस्टंट आहे. तिला काही गोष्टींची माहिती असेलच. मला वाटतं सावली सोहमला मदत करू शकेल. आणि मला असं वाटतं की सोहमच्या बिझनेसबद्दल आपण विचार करायला हवा, कारण सोहममध्ये ते कॅलिबर आहे. तुझ्या बाजूने बोलतोय असं वागू नकोस परत. फोन झाला का रे तिला? काही पोरगी काळजीत असेल रे. माझी तर काही हिंमतच होत नाहीये. सगदेवा, बाळा हिंमत करावी लागेल. आपली पोर कशी आहे ठाव आहे ना व. एकटीच कुडत राहील पण कधी कोणाला काय बोलणार नाही. बरोबर. मी काय म्हणते, आत्ताच फोन लाव. आणि हे पाय, इथं आम्हाला सगळं माहिती आहे, कळू नको देऊ तिला. नाही तर माझ्या लेकीला सहन नाही व्हायचं. बरं वय लावतो. उचलत नाही. विठ्ठला, मी घरच्यांना काय सांगू आता? जर बाबांनी मला काही खरं खोटं करायला सांगितलं तर? माझ्यासाठी माझ्या घरच्यांच्या डोळ्यात पाणी बघण्या एवढी ताकद नाहीये माझ्यात. आता तूच सांभाळून घे. साऊचा साऊ, हा ग झोपली होतीस का? दादा, जय. हा ग साऊ, नका काळजी करूस. आई बाबांना यातलं काय नाही माहित. आणि जयंतीने मी काय सांगितलं नाही तिकडे काय घडलं ते. नको काळजी करू. अगं त्यांना फक्त तुझ्याशी बोलायचं होतं. स्पीकरवर टाकतो आम्ही फोन. बोल त्यांच्याशी, बोल. साऊ, बाय बरी आहे ना तू? दादा सांगत होता कार्यक्रम लई छान झाला जणू. आणि जावई बापू बी तुला लई सांभाळून घेतात, तुझी लई काळजी करतात असं बी बनत होत्या तो. हो आई, ते खूप सांभाळून घेतात मला. माझा हाच निर्णय असेल की
जर सावलीची इच्छा आहे काम करण्याची तर तिने नक्कीच काम करावं. साहू बाळा कशी आहेस? तिकडे काही त्रास नाही ना तुला? बाबा संसार कधी रणरणत्या उन्हात पायात चपला नसल्यागत असतो आणि कधी पावसाच्या सरीत उभा असल्यागत. आता त्रास नेमका कसला म्हणायचा? बघा मी बोलले होते ना तुम्हाला, आपली लेक संसारी झाली आहे. आमची संसारात असलेल्या बाईसारखंच बोलायला लागली. साहू मला काळजी करू नकस. कधी बी काय बी लागलं तरी तुझ्या या बापाचं छोटस घर आहे, विसरू नकस. नाही, लेकीसाठी बाबांचं घर आभाळ एवढं असतं आणि तुमचं वचन लक्षात आहे माझ्या. ते मी कधीच मोडू देणार नाही. काय बी बोलले तरी उलटा शब्द बोलायचं नाही. वचन दे मला. दिलं वचन बाबा. ठेव फोन. उभय काय ग ऐश्वर्या, कुठे अडकलीस? नील, तुला नाही वाटत ती मुलगी सारंगच्या जरा जास्तच जवळ येते? तू अजून त्याच विचारात आहेस? आता गोष्टी तिच्या चौतीभोवती फिरतायत म्हटल्यानंतर तिचाच विचार येईल ना. तर वाटतंय ना जे चाललंय ते चांगलं चाललंय. आय मीन दोघं एकमेकांच्या जवळ येत आहेत तर येऊ दे ना. मला काय वाटतं माहिती का, त्यांच्यात एक बॉन्ड निर्माण झाला पाहिजे आणि त्यातून एक नातं निर्माण व्हायला पाहिजे. सगळं छान व्हायला पाहिजे त्या दोघांच्या आयुष्यात. हो, हे तू बोलतोयस? हे सगळं मॉम समोर बोलून दाखव. हे बघ ऐश्वर्या, तू काय विचार करतेस मला काहीच माहित नाही, पण सगळं छान व्हावं, चांगलं व्हावं हेच मला वाटतं. आणि जगन्नाथ ती सांगितल्याप्रमाणे सावलीला जर बाळ झालं, सगळ्यात खुश आई होईल. आई तिचे सगळे रागरुसवे बाजूला ठेवून त्या मुलीला ऍक्सेप्ट करेल. ऐश्वर्या, नाही म्हणजे मला असं वाटतं की तू आईची एवढी काळजी करतेस तर तू का नाही चान्स घेत प्रेग्नेन्सीचा? मी काय? मी नाही घेऊ शकत चान्स, कारण मला माझी फिगर मेंटेन ठेवायची आहे. मला माझं सौंदर्य टिकवायचं आहे आणि मला यापुढे या गोष्टीवर चर्चा नकोय. पण ते सगळं होईल. मी या घरात कधीच पाळणा हलू देणार नाही. थांबा, करतो तुम्हाला फोन. सावली इतक्या रात्री घराबाहेर काय करते?